श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ. 3 मार्च 2026 रोजी लागणारे वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात ते संपत असताना म्हणजेच मोक्ष काळात दिसणार आहे. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या सुमारे 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो आणि मोक्ष काळानंतर तो संपतो. ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व दिले जाते. 3 मार्च 2026 रोजी लागणारे वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात ते संपत असताना म्हणजेच मोक्ष काळात दिसणार आहे. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या सुमारे 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो आणि मोक्ष काळानंतर तो संपतो. चंद्रग्रहण दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 समाप्त होईल. त्यामुळे सकाळी 6:20 पासून सूतक काळ सुरू होईल. हे ग्रहण सूर्याच्या सिंह राशीत आणि शुक्राच्या पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होत आहे. त्यामुळे याला ज्योतिषशास्त्रात खास महत्त्व मानले जाते. या चंद्रग्रहणाचा परिणाम 12 राशींवर काही ना काही प्रकारे होऊ शकतो. चला तर मग कोणत्या आहेत त्या राशी जाणून घेऊयात. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशीवर या चंद्रग्रहणाचा कसा परिणाम होईल हे पाहूया. पहिली रास आहे मेष. मेष राशीसाठी चंद्रग्रहण. मेष राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या काळात जपून राहणे गरजेचे आहे. तुम्ही संयम ठेवून काम केले तर यश मिळू शकते. व्यवसायातही कोणतीही योजना आखताना नीट विचार करूनच घ्या. या राशीच्या 5व्या भावात चंद्र असणार आहे. त्यामुळे मन, बुद्धी, मुलं आणि प्रेमसंबंध यावर जास्त परिणाम होऊ शकतो. या काळात मानसिक ताण जाणवू शकतो. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा, कारण निर्णय घेण्याची क्षमता थोडी कमी होऊ शकते. लव्ह लाईफमध्येही काही अडचणी येऊ शकतात. गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वाईट परिणाम टाळण्यासाठी ध्यान आणि मंत्र जप करणे फायदेशीर ठरेल. वृषभ राशीसाठी चंद्रग्रहण. वृषभ राशीच्या लोकांनी या काळात कोणताही मोठा निर्णय घेताना नीट विचार करावा. असे केल्यास फायदा होईल. या राशीच्या 4थ्या भावात ग्रहण लागत आहे. त्यामुळे घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. वाहन चालवताना पूर्ण काळजी घ्या. घरातील वातावरण थोडे तणावपूर्ण राहू शकते. म्हणून संयम आणि शांतपणे सर्व कामे करा. या काळात घर, जमीन किंवा वाहनाशी संबंधित मोठे निर्णय घेणे टाळावे. कोणत्याही वादापासून दूर राहणे चांगले. वाईट परिणाम टाळण्यासाठी ग्रहण संपल्यानंतर पांढऱ्या वस्तूंचे दान करणे लाभदायक ठरेल. मिथुन राशीसाठी चंद्रग्रहण. मिथुन राशीच्या लोकांनी या काळात व्यापार, नोकरी आणि वैयक्तिक संबंधांमध्ये जास्त काळजी घ्यावी. या राशीच्या गोचर कुंडलीत ग्रहण 3ऱ्या भावात लागत आहे. त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरावेत. लहान प्रवास करताना देखील सावध राहावे. कर्क राशीसाठी चंद्रग्रहण. कर्क राशीसाठी हे ग्रहण 2ऱ्या भावात होत आहे. हा भाव धन, कुटुंब आणि वाणीशी संबंधित मानला जातो. त्यामुळे या राशीच्या लोकांना विनाकारण खर्चामुळे त्रास होऊ शकतो. बोलताना विशेष काळजी घ्या. नकळत कठोर शब्द निघू शकतात आणि त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. या काळात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे टाळावे. संयम आणि शांतता हीच या वेळेची तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. सिंह राशीसाठी चंद्रग्रहण.
या राशीच्या लग्न भावात ग्रहण लागणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी सर्वात जास्त सावध राहणे गरजेचे आहे. मन अस्थिर राहू शकते. जुन्या गोष्टी आठवून मन विचलित होऊ शकते. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या. राग आणि अहंकार यापासून दूर राहा. वाईट परिणाम कमी करण्यासाठी दररोज सूर्याला पाणी अर्पण करा. कन्या राशीसाठी चंद्रग्रहण. कन्या राशीत हे ग्रहण 12व्या भावात लागत आहे. त्यामुळे मानसिक ताण जाणवू शकतो. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि घाईत कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेऊ नका. वाईट परिणाम टाळण्यासाठी ओम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करा. तसेच मूग डाळ किंवा इतर हिरव्या वस्तूंचे दान करणे लाभदायक ठरेल. तूळ राशीसाठी चंद्रग्रहण. या राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण 11व्या भावात होत आहे. त्यामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. मोठ्या फायद्याच्या लालसेपासून दूर राहा, नाहीतर पैशाचे नुकसान होऊ शकते. रागात किंवा घाईत घेतलेले निर्णय टाळा, कारण त्यातूनही तोटा होऊ शकतो. वाईट परिणाम टाळण्यासाठी गाईला पीठ खाऊ घाला. वृश्चिक राशी चंद्रग्रहण. या राशीच्या गोचर कुंडलीत हे ग्रहण 10व्या भावात लागत आहे. त्यामुळे करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर जास्त परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी ताण वाढू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा निर्णय घाईमध्ये घेऊ नका. प्रत्येक निर्णय शांतपणे आणि संयमाने घ्या. वाईट परिणाम टाळण्यासाठी मसूर डाळ आणि गुळाचे दान करणे फायदेशीर ठरेल. धनु राशी चंद्रग्रहण. या राशीत हे ग्रहण 9व्या भावात लागत आहे. त्यामुळे नशिबावर थोडा परिणाम होऊ शकतो. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण किंवा लांब प्रवासात अडचणी येऊ शकतात. चांगल्या परिणामांसाठी हळदीची गाठ पिवळ्या दोऱ्यात बांधून नवीन कामाची सुरुवात करणे लाभदायक ठरेल. मकर राशी चंद्रग्रहण. या राशीच्या लोकांनी पैशाशी संबंधित कामे करताना नीट विचार करूनच करावीत. या राशीत हे ग्रहण 8व्या भावात होत आहे. त्यामुळे अचानक घटना घडू शकतात. जुनी रहस्ये उघड होण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सावध राहा आणि वाहन चालवताना काळजी घ्या. शनी देवाची पूजा करणे आणि मंत्र जप करणे लाभदायक ठरेल. कुंभ राशी चंद्रग्रहण. या राशीच्या 7म भावात ग्रहण लागणार आहे. त्यामुळे पती पत्नीच्या नात्यात गैरसमज किंवा मतभेद होऊ शकतात. रागाच्या भरात ब्रेकअप करू नका किंवा नवीन वचन देऊ नका. जीवनसाथी किंवा पार्टनरचे बोलणे शांतपणे संयमाने ऐका. मित्र आणि कुटुंबीयांसोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. भविष्यासाठी योजना करताना नीट विचार करूनच निर्णय घ्या. मीन राशी चंद्रग्रहण. या राशीच्या गोचर कुंडलीतील 6व्या भावात ग्रहण लागत आहे. त्यामुळे आरोग्याबाबत पूर्णपणे सावध राहा. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणांपासून दूर राहा. आपल्या कामावर लक्ष द्या. कामात शिस्त आणि नियमितपणा ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक प्रगतीचे संकेत दिसत आहेत.